चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट येत असतात, जात असतात. काही ते लोकांच्या लक्षात राहतात तर काही लोकांच्या लक्षात ते चित्रपट राहत सुद्धा नाहीत. पण मात्र या चित्रपटसृष्टीमधलं एक असं नाव आहे, त्यांचं नाव अजरामर आहे आणि त्यांच्या चित्रपटानं सगळ्या काही चित्रपटांचे रेकॉर्ड सुद्धा मोडलेले आहेत आणि ते नाव आहे दादा कोंडके यांचं. दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना खळखळून भरभरून हसवलं होतं. सिल्वर जुबली, गोल्डन जुबली असे मोठमोठे चित्रपट दादा कोंडके यांनी करून दाखवलेले होते आणि त्यांच्या या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेले होते. दादा कोंडके यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये होतंच, पण मात्र राजकारणामध्ये सुद्धा होतं, कारण की ते एक कट्टर शिवसैनिक होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या अगदी जवळचे सुद्धा होते. मग नेमकी दादा कोंडके यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची ओळख कशी झाली होती आणि या ओळखीचं रूपांतर घट्ट मैत्रीमध्ये कसं काय झालं होतं हेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीला आत्तापर्यंत मोठमोठे चित्रपट दिलेले आहेत आणि ते अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. प्रेक्षकांना अजूनही मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. तसं पाहायला गेलं तर दादा कोंडके यांनी सुरुवात केली ती म्हणजे लोकनाट्यापासून आणि ते लोकनाट्य होतं ते म्हणजे इच्छा माझी पुरी करा. इच्छा माझी पुरी करा हे दादा कोंडकेंचं नाटक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं होतं. लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत होतं. म्हणजे दिग्गज कलाकार, मग ते राजकीय असो, अभिनेते असो की इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, त्यांनी इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग पाहिलेले होते आणि ते अगदी हाऊसफुल सुद्धा मोठ्या प्रमाणात चालत होते. पण मात्र हे सगळं होत असताना दादा कोंडके यांनी ठरवलं की आता लोकनाट्यापासून आपण चित्रपटसृष्टीमध्ये गेलं पाहिजे, चित्रपट एखादा काढला पाहिजे आणि चित्रपटाच्या माध्यमातून नवीन काहीतरी प्रेक्षकांसमोर आणलं पाहिजे. मग त्याच पद्धतीनं दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवात केली. पण मात्र ही चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करत असताना दादा कोंडके यांनी अगोदर चित्रपटसृष्टीला सुरुवात केली होती आणि त्यांनी अभिनयाला सुरुवात केली चित्रपटामध्ये, ते म्हणजे 1969 साली आलेल्या भालाजी पेंढारकर यांच्या तांबडी माती चित्रपटामधून. तांबडी माती या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांनी अभिनयाची भूमिका केलेली होती, पण मात्र तो त्यांच्या स्वतःचा चित्रपट नव्हता, म्हणून त्यांना एकंदरीत सुरुवात या चित्रपटामधून करावी लागली आणि त्यांनी या चित्रपटामधूनच सुरुवात केली. पण मात्र त्यानंतर दादा कोंडके यांनी स्वतःचा चित्रपट निर्माण केला आणि 1971 मध्ये त्यांनी सोंगाड्या चित्रपट काढला. मग सोंगाड्या चित्रपट हा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडत होता, पण मात्र या चित्रपटाला थिएटरसुद्धा मिळत नव्हते. पुण्यामधील एका थिएटरमध्ये हा चित्रपट लागलेला होता. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळत होता, पण मात्र मुंबईमध्ये सोंगाड्या चित्रपट कुठेही लागला नव्हता, कारण की त्याला त्या ठिकाणी थिएटरसुद्धा मिळत नव्हतं. मग दादा कोंडके यांनी कसं तरी करून मुंबईमधील जे कोहिनूर थिएटर आहे या थिएटर मालकाला 40,000 रुपये देऊन 4 आठवड्यासाठी हा सिनेमा त्या ठिकाणी चालू करण्याचं सांगितलं आणि 4 आठवडे त्या ठिकाणी सोंगाड्या चालणार होता. पहिले 2 आठवडे अगदी हाऊसफुल चालणारा सोंगाड्या, ते जे थिएटर आहे कोहिनूर थिएटर, या कोहिनूर थिएटरचा जो मालक आहे कपूर नावाचा, या कपूर नावाच्या मालकानं हाऊसफुल चाललेला सोंगाड्या 2च आठवड्यात काढून टाकला आणि त्या ठिकाणी देवानंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट लावला. मग आता सुपरहिट चालणारा चित्रपट काढून देवानंद यांचा तेरे मेरे सपने कपूरनं लावलेला होता. यामुळं दादा कोंडके यांना प्रचंड राग आलेला होता. मग रागाच्या भरात दादा कोंडके यांनी ते जो कपूर आहे थिएटरचा मालक त्याला फोन करून बोलले, स्वतः जाऊन बोलले आणि पुन्हा एकदा सोंगाड्या लावण्याची विनंती केली, पण मात्र त्या कपूरनं कोणाचंही ऐकलं नाही. मग दादा कोंडके यांनी राजकीय लोकांकडे मदत मागितली. ते वसंतराव नाईक यांच्याकडे गेले, वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले आणि त्या कोहिनूर मालकाला समजून सांगा असं सांगितलं, पण मात्र दादा कोंडके यांचं कोणीही ऐकलं नाही आणि त्या कोहिनूर थिएटर मालकाला कोणीही समजून सांगितलं नाही. मग दादा कोंडके गेले हे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी बघताक्षणी दादा कोंडके यांना ओळखलेलं होतं, कारण की इच्छा माझी पुरी करा हा नाटकाचा प्रयोग
बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेला होता, त्यामुळं ते दादा कोंडकेंना चांगल्या पद्धतीनं ओळखत होते. मग दादा कोंडके यांनी घडलेला संपूर्ण प्रकार बाळासाहेब ठाकरे यांना सांगितला आणि मग बाळासाहेब ठाकरे यांनी त्या कोहिनूर थिएटर मालक आहे कपूर त्याला फोन केला आणि सांगितलं. तेव्हा त्या कपूरनं विचारलं की तुम्ही कोण बोलताय. इकडून बाळासाहेब ठाकरे म्हणले की मी बाळासाहेब ठाकरे बोलतोय. तेव्हा त्यानं सांगितलं की कोण बाळासाहेब, मै नाही पहिचानता. आता असा म्हणल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि ते कोहिनूर थिएटरवर जाऊन उभा राहिले आणि कोहिनूर थिएटरवर जाऊन उभा राहिल्यानंतर त्यांनी तो जो तेरे मेरे सपनी चित्रपट आहे त्या चित्रपटाचं पोस्टरही काढलं, तो चित्रपटही काढला आणि तो जो कपूर आहे जो उद्धटपणाची भाषा करत होता, तात्काळ शिवसैनिकांना आदेश दिले की जिथं तिथं कुठं तो कपूर असेल त्याला उचलून या ठिकाणी आणा. आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीनं आदेश दिला त्या आदेशाचं पालन केलं आणि त्या कपूरला त्याच्या घरामधून उचलून त्या थिएटरसमोर आणलं. मग थिएटरसमोर आल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीनं बाळासाहेबांनी समजून सांगितलं. मग ते मान्य झाला, तयार झाला आणि त्या ठिकाणी दादा कोंडके यांचा सोंगाड्या पुन्हा एकदा लावण्यात आला आणि दादा कोंडकेंचा सोंगाड्या चित्रपट 37 आठवडे त्या ठिकाणी हाऊसफुल चालला. सगळे काही रेकॉर्ड त्या चित्रपटांना मोडले. 37 आठवडे म्हणजे 9 महिन्याच्या जवळपास एकच चित्रपट हाऊसफुल चालत होता. तो रेकॉर्ड अजून कुठल्याही चित्रपटाने तोडला नाही, कुठल्याही चित्रपटानं मोडला नाही. मग तेव्हापासूनच बाळासाहेब ठाकरेंची आणि दादा कोंडके यांची मैत्री अगदी घट्ट झाली आणि तेव्हापासूनच दादा कोंडके बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक झाले. वेगवेगळ्या स्टेजवर जाऊ लागले, बाळासाहेबांच्या स्टेजवर जाऊन भाषणसुद्धा करू लागले आणि त्यांच्या भाषणामुळं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकत्र येऊ लागले. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांची भेट झाली आणि बाळासाहेबांनी पहिल्याच भेटीमध्ये त्यांची मदत केली, या संपूर्ण भेटीबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.